हाय हॅलो नमस्कार. मी नूतन. कसे आहात सगळे? आनंदी असावे असे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आपण पुण्यात येऊन पुण्यात पोहोचलो आहे. तर का आता श्रावण महिन्यात आपल्याला न्यू फ्लॅटमध्ये सत्यनारायणचे पूजन करायचे आहे. त्यासाठी आज सकाळपासून धावपळ सुरू आहे आणि जे काही जे काही पूजा वगैरे असेल ते सगळे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तोपर्यंत आपण भेटूया पूजेलाच. पूजेच्या दिवशी सकाळी मी आमच्या सोसायटीमध्ये एंट्री केली आणि घरात पोचल्यावर पाहिलं तर घरातील सगळी साफसफाई, रांगोळी ते प्रसादापर्यंतची सगळी तयारी जोरात सुरू होती. माझी वहिनी, बहीण आणि आई या तिघांनी मिळून घराची सगळी साफसफाई, सजावट, रांगोळी आणि प्रसादाची तयारी अशा सगळ्या कामांची जबाबदारी घेतली होती. प्रत्येक काम वेळेवर आणि व्यवस्थित पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता आणि खरंच सांगायचं तर त्यांनी हे सगळं खूप छान पद्धतीने करून दाखवलं. त्यांची ही सगळी धावपळ पाहून मला मनापासून वाईट वाटत होतं आणि एक वेगळंच भाव मनात येत होता. कारण कशीही परिस्थिती असली तरी आपल्या सुखदुःखात आणि आपल्या महत्त्वाच्या प्रसंगी आपलीच माणसं धावून येतात. माहेरची माणसं असतात ना, ती मदतीसाठी कधीही मागे हटत नाही. त्या दिवशीही हे पुन्हा एकदा जाणवलं. दरम्यान माझी आई आणि माझी बेस्ट फ्रेंड वैजंती या दोघींनी मिळून प्रसादाची तयारी सुरू केली. वैजंती प्रसाद करण्याची पद्धत थोडी वेगळी होती आणि खास होती, म्हणून ती म्हणाली प्रसाद मीच करते. सगळ्यात आधी तिने कढईमध्ये तूप गरम केलं. त्यामध्ये केळीचे बारीक काप करून ते छान तळून घेतले. काप तळून झाल्यानंतर ते बाजूला काढले आणि त्याच तुपामध्ये रवा घातला. रवा तिने अगदी छान भाजून घेतला. रवा व्यवस्थित भाजल्यानंतर त्यामध्ये किसमिस, काजू, बदाम, वेलची पूड घातली. त्यानंतर योग्य प्रमाणात साखर घालून सगळं मिश्रण छान एकजीव केलं आणि अशा प्रकारे प्रसाद खूप सुंदर आणि छान तयार झाला. तिकडे प्रसादाची तयारी सुरू असतानाच गुरुजीसुद्धा आले होते. आपल्याला गृहप्रवेशाची पूजा आणि त्यानंतर सत्यनारायणची पूजा करायची होती. त्यामुळे गुरुजींनीही पूजेची सगळी तयारी सुरू केली. गुरुजींना मदत करण्यासाठी माझा भाऊसुद्धा तेथे होता. भाऊ आणि गुरुजींनी मिळून पूजेची मांडणी अगदी व्यवस्थित आणि सुंदर केली. खरं सांगायचं तर आजचा दिवस माझ्यासाठी खूप आनंदाचा होता, पण त्याचबरोबर खूप धावपळीचाही होता. कारण मला फक्त गृहप्रवेश आणि सत्यनारायणची पूजन करायचे होते. पण पूजा झाल्यानंतर संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं आणि जवळपास 50 लोकांसाठी प्रसादाची व्यवस्था केली होती. त्यामुळे सकाळपासूनच सगळ्यांची धावपळ सुरू होती. पण या सगळ्या धावपळीत एक गोष्ट मात्र मनाला खूप समाधान देत होती. आपली माणसं आपल्या मदतीला उभी होती. विशेषतः माहेरची माणसं आपल्यासाठी किती मनापासून धावपळ करतात हे त्या दिवशी पुन्हा एकदा अनुभवायला मिळालं. तिकडे गुरुजींची मांडणी करत होते आणि इकडे माझी बहिणीची रांगोळी पूर्ण झाली होती. एवढ्या कमी वेळात त्यांनी इतकी सुंदर रांगोळी काढली होती की पाहून खरंच मन प्रसन्न झालं. त्याचबरोबर त्यांनी स्वामींचा एक सुंदर फोटोही तयार केला होता. हे सगळं पाहून मला खूप आनंद झाला. हळूहळू घराची सगळी तयारी पूर्ण झाली होती. दरवाजाला सुंदर तोरण लावलं होतं. घराची सजावट केली होती आणि पूजेचं वातावरण अगदी प्रसन्न झालं होतं. या सगळ्यांसाठी माझ्या वहिनीने आणि माझ्या बहिणीचे मी मनापासून आभार मानते. त्यांनी माझ्यासाठी केलेली धावपळ आणि घेतलेले कष्ट मी कधीही विसरू शकणार नाही. दरम्यान इकडे सासरची मंडळीही येऊन पोचली होती. गुरुजींनी पूजेची तयारी सुरू केली. पूर्ण झाल्यानंतर त्यांनी आम्हाला पूजेला सुरुवात करायला दिली. सुरुवातीला आम्ही सुपारी, विड्याचं पान ठेवलं. त्यानंतर अग्निदेवतेची पूजा करण्यासाठी गुरुजींनी आम्हाला विधी सांगितली. गॅसची म्हणजेच अग्निदेवतेची पूजा करून घेतली. त्यानंतर दूध अर्पण केलं आणि माठाची सुद्धा विधियुक्त पूजा केली. किचनच्या ओट्यावर मी स्वस्तिक काढून घेतली. त्यावर माठ वगैरे त्याची पूजा केली. त्यानंतर देवाला आणि सगळ्या मोठ्या मंडळींना नमस्कार करून आम्ही पुन्हा पूजेला सुरुवात केली. आता घरात सगळे एकत्र आले होते. पूजा व्यवस्थित मांडली गेली होती आणि मनात एकच भावना होती, आजचा हा शुभ दिवस श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अगदी सुंदर पार पडावा.
अशा प्रकारे सकाळपासून सुरू असलेली धावपळ, घराची साफसफाई, रांगोळी, प्रसादाची तयारी, पूजेची मांडणी या सगळ्या लगबगनंतर अखेर आमच्या गृहप्रवेश आणि सत्यनारायण पूजेची सुरुवात झाली. देवता देवी गायत्री छंदः प्राणायाम ओम भूम आदिनामणि अपराजुराध विवाच प्रवेश सदाम सगण देव विजय प्रजाते शुक्लां परम धरम देवं शिष्णं दुर्गम नरं भयद सर्व विघ्न भजन्ते सर्व विघ्नमंगले शिवे सर्वान् साधिके शक्ति गौरी नारायणे नमस्ते सदा सर्वदा कार्येषु नासिके तेषां प्रति भगवान् राधव विद्यावनं दैववनं तदेव लक्ष्मीपते तेषां युगं लाभसर्वतः यमनाजा येषां विद्युद्धोजनादनं विनायकं गुरुं ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती परमात्मा सर्व कार्यार्थं सिद्धे अभिसिद्धत पूजतो सुरासुरै सर्व विघ्नहरि गणाधिपतये सर्वेश्वरं त्रयसुभरेश्वरा देवादुशनं ब्रह्माशनं जनार्दनः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः आता घ्यायची ते त्याच्या फळात विष्णवे नमः विष्णवे नमः श्रीमद्भगवत महापुरुष सूचनादार प्रवर्तमान द्वितीय पराधे विश्वपदे प्रथम दिन धृतवर्ष भूतगणे जम्बुद्वीपदंडागणे देशे पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने सौर ऋतु सौर वर्षा ऋतु मासोत्तमासे श्रावण मासे शुक्ल पक्षे अष्टम्या तिथौ विशाखादिवस नक्षत्रे विष्टि तिथे करणे इंद्र योगे वृश्चिक सिद्धे वर्तमान चंद्र सिंह सिद्धे श्री सूर्य कर्क सिद्धे देवगुरु शेष शुक्रेषु यथा यथा चतुर्थ शुक्लान शुभ गणे एवं गुण विशेष नाम शुभ पुण्यतिथौ तुमचं गोत्र माहिती तुम्हाला हो काश्यप गोत्र उत्पन्न हा तुमचं दोघांची नावं घ्यायची तुम्ही नाव घ्या दोघांनी म्हणा मम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थं सकल गृहपीडा परिहारार्थं मनेक्षित सकल मनोरथ अस्य वास्तुः निर्माणकाले विविध विटपी वल्ली गुल्म पक्षी पिपीलिका वशकादी नानाविध प्राणी हिंसा जनित दुरित शमन यथार्थ आय व्ययादि साधनानां हिनादिकता दोष निरसन वास्तुपुरुषस्य शिरादि पादपर्यंत नानाविध अवयव छेदन खनन रंबादी प्रमाद उपशमनार्थ सकल दुरित शांति द्वारा अस्य वास्तुः शुभता सिद्ध्यर्थं क्षेम पुष्टि तुष्टि ऐश्वर्य धन धान्य पुत्र पौत्री अभिवृद्धी या ठिकाणी ज्यावेळेस वास्तू ज्यावेळेस तयार केला त्या ब्रिजाने त्यावेळेस बऱ्याच गोष्टी झालेल्या तिथे झाडं पाडले पक्षी किडा म्हणजे ते गेलेले नंतर ज्यावेळेस आपण हा वास्तू त्याने खोडला आहे त्या वास्तुपुरुषाला सुद्धा पायापासून डोक्यापर्यंत मान लागलेला आहे कारण खोडलं त्याने सगळं आपला हा वास्तू माध्यम सर्वांनी आचमन्याम सर्वांनी श्री महा गणपती देवता महा आचमन्याम सर्वांनी पुढे पाणी घ्यायचं आहे ओम पाणी ओम गंधद्वारा ओम ओम अर्घ्य स्नानानंतर भाग महागणपती अर्घ्य स्नानानंतर चांगलं पाणी शुद्ध अर्घ्य स्नानानंतर भाग श्रीमद महा गणपती देवता मग पंचामृत स्नानानंतर भाग इथं ठेवून स्नानानंतर गुरुदर्शक शुद्ध स्नान चांगलं पाणी शुद्ध स्नानानंतर भाग महा गणपती देवता शुद्ध पाणी घ्यायचं ओम
कामेकर्पणाजंगम सुगंधं सुगंधद्रव्यसंगम गंधद्रगणादेशा स्नानार्थ परत महागणपती गणपती चांगलं पाणी शुद्ध झालं स्नान सर्व मी महा गणपती गंधराम देवाला प्रेमनाथे चंद्रम सर्व मी ते ठेवून त्याच्यामध्ये प्रेमनाथे चंद्रम सर्व गणपती महा हरिताय हल्दी कुमार देवाला हरिराम गोपम सौभाग्य तिथं नाही तू व्हायचंच हल्दी तुझं मान आहे हरिराम कुंकुम सौभाग्य द्रव्य सर्व गुलाल सकल परिमळ द्रव्याम द्रव महागणपती ब्रह्मा सकल पूजा दक्षिणाम सर्वांगी महा गणपती देवता ब्रह्मा दुर्वांकुराणी समर्पयामि महा गणपती देवता ब्रह्मा कालोद्भव पुष्पाणि सर्वमी प्रेमन महा गणपती देवता ब्रह्मा खाली साईडला ठेवून पण चालेल आता इकडे दीप आणि इकडे धूप आणि धूप दाखवायचं नंतर तुम्ही धूप घ्या तर इकडे दीप धूप द्या खाली त्याच्यानंतर परत घराच्या त्याच्यात पाणी खाली पडेल खाली पडतं त्याच्यात पूर्ण भरा आणि ती रोटी खाली ठेवून द्या खाली ठेवून द्या ओम तुम्ही दोघांनी ओम गंग गणपती महा म्हणत राहायचं ओम गंग गणपती महा गंग गणपती महा गंग गणपती ओम नमस्ते गणपती तोमे प्रत्यक्षात तत्वसे तोमे कलम करतासी तोमे कलम करतासी तोमे केवल धर्ता तोमे सर्वं धर्ता परमासी तोम साक्षात आत्मा तम विष्णुतम रुद्रतम रुद्रतम अमृतम वायुस्तम सूर्यतम चंद्रमातम ब्रह्मवर्गम नारसम स्वामिला संधि दर्शा गणेशोदय गणपति निषिद्धगात्रिका गणपति देवताम गंग गणपति एक दंता विमहे वक्रतुंडादि महि तन्नो दंती प्रजान एक दंतम चतुर्दम भाषम तुतुलानुदम जबरदस्त संकल्पनांति महा गणपति देवता देवाला स्वच्छ पुसून घ्या प्रेम महा गणपति देवता महा तू खूप टाकले तुम्हाला विचार एवढं नाही टाकायचं ठीक आहे एक चमचा खूप डब्यात देव पुसून घ्या स्वच्छ देव पुसा स्वच्छ गणपति देवता बरोबर वे प्रांते चंद्रम नहीं हरिद्राम कुंकुम सौभाग्य द्रव्यद्रामी श्रीमन महा गणपति देवता बरोबर गुलाल लावायचं नाना परिमळ द्रव्यद्रव्यामी श्रीमन महा गणपति देवता श्रीमन महा गणपति देवता बरोबर पुष्पांतरभामी श्रीमन महा गणपति देवता बरोबर पुष्पांतरभामी श्रीमन महा गणपती देवता यज्ञोपक्रम सर्वांगी श्रीमन आता हे जण असं करायचं असं नाही करायचं तो पाहिलं पाहिजे यज्ञोपक्रम सर्वांगी महा गणपती देवता आणि सर्वांगी श्रीमन महा गणपती देवता बोल सजवला पाहिजे गुळाचा खडा ठेवला बघा पाणी ठेवायचं नैवेद्य उत्तराभोजनम करो सर्वनाथे चंद्रमुख मातादे पूर्वी पुष्पांबरम जोड़ पुष्पादे दक्षिणाम द्रवण देव नमस्कार करा नमस्कारम करो मी भक्त वर्णदेवता नमः संगः सबरमा अवानाते दक्षिणाम देवनाथे चंद्रम तयाति कोई देवाला राम कुंकुम सौभाग्य द्रव्यम द्रव्यमे वर्ण देवता राम कुंकुम सौभाग्य द्रव्यम द्रव्यमे वर्ण देवता सकल पूजा दक्षिणाम द्रव्यमे वर्ण देवता प्रसन्न पूजा दे तुलसी पत्रम द्रव्यमे दुर्वां पुराणे द्रव्यमे वर्ण देवता ब्रह्मा दुर्वां पुराणे द्रव्यमे दुर्वां पुराणे द्रव्यमे वर्ण देवता ब्रह्मा कालोद्भव पुष्पाणि सर्वाणि वर्ण देवता ब्रह्म खाली नमस्कार करें कालोद्भव पुष्प धूप अधिक गणपति वाला धूपम दर्शयामि दीपम दर्शयामि दीपांतरण नानाविध नैवेद्यम या केळाला पाणी ठेवायचं ओम प्राणाय नमः ब्रह्मणे नमः परदिदम नैवेद्यम प्राणाय नमः ओम अपानाय नमः उदाहरण ब्रह्मणे कराभोजन कर
पासादे पूगी प्रतांबरम पूर्ण पुष्पांत दक्षिणांतरपैकी नमस्कारम करोमि कलशराचा हात लावून जाय कलशाचा मुख विष्णू कंठे रुद्रा समाधीवा मूलधर ब्रह्म मध्यमात्रा नुता कुसार सप्तदिवा वसुंधरा ऋग्वेदो यजुर्वेद अंगज कलशब्द मात्रा आता गाजी आयन हृदय पूजादम दूर तक्षकारका गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेश्वरी संगम करून ओम दीर्घानागारामध्ये गरीचे विजयनाथ खाली टेकवा आता दोनदा करायचं ते फोटो काढ असं काढ या साईडने गरीचे विजयनाथ पुण्य पुण्य दीर्घमायू शांत रस्तो पुष्ट तुष्ट ध्यान आपण जवळ गेलो ना त्यामुळे कधी ते नवग्रह दशे उत्पाद ठेवले जाते मी तुम्हाला सांगतो एक एक सुद्धा कसे कसे मंगल मंगलाय अभम साहेब जामी येतबेल अभम साहेब जामी गुरु आहे बृहस्पती अभम साहेब जामी हा बुध आहे अभम साहेब जामी शुक्र आहे अभम साहेब जामी हे झाले नवग्रह आता दश दिक्पाल पूर्व आता आपली पूर्व दिशा ना आपण दिशेचं चालू करतात डिस्कशन पूर्व दिशेत अभम साहेब जामी ही अग्नेय दिशे अग्नेय अभम साहेब जामी ही दक्षिण दिशा आहे दक्षिण आहे अभम साहेब जामी ही नैऋत्य दिशे नैऋत्य अभम साहेब जामी उत्तर दिशे उग्रायनमा अभम साहेब जामी ईशान्य दिशे ईश्वरायनमा अभम साहेब जामी आता ही तुमची वास्तुदेवता आहे अभम साहेब जामी ही क्षेत्र बांधत आहे क्षेत्र बांधत अभम साहेब जामी अनंतनाग देवता अभम साहेब जामी ब्राह्मी देवांना अभम स्थापयामी पूजामी आता हे जे पूर्व तसे दीपक तुम्हाला समजले असेल पूर्व पश्चिम अनुमान विशेष शंभो धरणी गर्भसंमुदम विद्युत कांतिमग्रहं शक्यसंच रमेमग्जं छायामार्तण्डं तं नमामि शरशरं अर्धकाय महावीर्यं चन्द्रादिजनरं सिंहकागर्भसं तं ब्रह्मपुष्पसङ्गाचं तारकाग्रमं रौद्रं रुद्रान्मघोरं तं केतुप्रणमि इति व्यासमुग्धं सुसंविदं दिवारात्रिविग्रहशान्तर्भवति नरनान्वा भवसदुःखं स्वप्नं ऐश्वरं तेषाम् आरोग्यपुष्पवदं श्रीमहाशिवायवलितं नवग्रह स्तोत्रं संपूर्णं धूपदीपदेवला धूपं दशामि धूपांजन दीपं दशामि दीपांजन अक्षराम सर्वांनी दिव्य खाली घ्यायचं आहे पळे पाणी सोडायचं आहे पांचव पाद्यम सर्वांनी आचमन्यम सर्वांनी ओम नमस्ते देवी देवी अर्घ्य स्नान सर्वांनी कुलस्वामी देवता अर्घ्य स्नान चांगलं पाणी शुद्ध स्नान सर्वांनी पंचामृत स्नान सर्वांनी कुलस्वामी देवता ब्रह्म पय स्नान दधी स्नान पंचामृत ईश्वरं सुगंध संयुक्तं गंधोदगनाध्यक्ष स्नानार्थ प्रतिगमनं गंधोदगन शुद्ध स्नान तुला स्वामी देवता ब्रह्मा तुला स्वामींचं देवीचं नाव घ्यायचं आहे ते पण महत्त्वाचं आहे तुमच्या तुम्ही म्हणलेलं माझं मी तर म्हणणार नाही तुम्ही म्हणलेलं जास्त चांगलं तुमचं घर आहे तुमच्या घरामध्ये कुलस्वामी कुलस्वामी देवता ब्रह्मा कालद्भव पुष्पाणे सर्वांनी कुलस्वामी देवता ब्रह्मा कालद्भव पुष्पाणे सर्वांनी धूपं दीपं देवाला धूपं दशामि धूपांजन दीपं दशामि दीपांजन शेष पंचामृत नैवेद्यम याला पाणी पिवायचं आहे शेष पंचामृत अपाने ब्रह्मणेमा प्रतिदा पूर्ण नैवेद्यम ओम अपाने उत्तराभोजन गरुडवर्धनादे चंद्रमुखमादे उगे बलतांबरम सुवर्णपुष्पादे दक्षिणां सर्वांनी उत्तरे निर्माणे सुजम याचा वाच घ्यायचा तुम्ही दोघांनी उत्तरे निर्माणे सुजम अभिषेकम पूर्या तुमच्या देवीचं नाव काय आहे वनस्पतिस्थ पुरुषार्थ संबंध प्रसंगो मय अंतरश्वय नक्षत्र उगत महादेव सगा कीर्तिशा मनाचा प्रादर मोदर श्रावण अस्मिन् कीर्ति बुद्धि क्षिति कृपातमला ज्येष्ठां अलक्ष्मी नाशव्यं अभुति असंवृद्धिं च सर्वान् निर्वर्तय गन्धद्वारा दुरादशं नित्यं पुटं गजमें ईश्वरीं सर्वतनं कामये भजमनसकां आकुति वाच्य सतम पशुनां
ताम्रपर्ण समय श्री श्रीयतम कर्दमेन प्रजाभूतम समग्री श्रीमातम अधम या कण्डिमेश सुवर्णममिले सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेद अधरां पुष्कटिं कुटिं पिङ्गलां पद्मालिं चन्द्रामिनं कामानन्दलक्ष्मीं यस्यां प्रभुतं गामोदासं या सुतिपराजोद्वान् ज्वालं सुक्तमं पंचदर्शं च श्रीकामासततं च वेद पद्मानां पद्मोरु पद्माक्षि पद्मसंभवे तन्मे वसतेन सौख्यं लभाव्यम् अश्वदायै गोदाय धनदाय महाधनं बिलपदां देवीं सर्वकामाशदमे पद्मानन पद्मपि पद्मपत्रे पद्मप्रिय पद्मदालदात विश्वविश्ववन्तत्पादमयि सनिधज्व पुत्रपत्रं धनधान्यं हस्तज प्रजानं भस्मताश्वतं कर्तवे धनम् अग्नि धनं वायु धनस्वरूपेण देव सोमं विभं सोमं विवदवृतः सोमं धनसुमिनं मह्यं ददाति सोमेन न क्रोधो न मात्सर्य न लाभो अशुभवति भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं च वद सरस्वतीजनलय सरजस्य शुभे भगवती हरिबन्धभेमनवने त्रिभुवनभूतिकरे विष्णुपत्नीं लक्ष्मी प्रचोदास आनंदागतमा सरिदग्ले चित्तिं सुंदरस्या उत्तरास्य देवी देवता ऋण रोग दारिद्र्य पापस्य अपमृत भयशोकमस्तापन्न शंतमोसंरा श्री वर्चसमा चित्तान्न शुद्ध रग स्नानं सर्वामि प्लस स्वामी देवता धर्म शुद्ध रग स्नानं सर्वामि प्लस स्वामी देवता भगवान देवाला स्वच्छ करून घ्या प्लस स्वामी देवता धर्म तुमच्याकडे शंकराचं पूजा आहे शंकराची पूजा आहे का शंकराची पूजा करता घरात तुम्ही पिंड आहे का शंकराचं पिंड आहे का नाही नाही इथं नाही आणली पण आहे का आता त्या फोटोला आहे ना मी गंध लावत नाही आणि केमिकल आहे हे सगळे फोटो खराब मोठी पूजा ग्राम आधी राम कुंभम सौभाग्य द्रव्य देवीचं नाव घ्यायचं आहे प्लस स्वामी देवता ब्रह्मा कालद्भव पुष्पाने तर आम्ही ही पण देवी ठेवली त्याला तुम्ही हात लांब येते आचमन्यं सर्वामि हे पै पाणी घ्यायचं ओम नमः देवी देवेश नमः जगदाधर अर्घ्य स्नानं सर्वामि महामृत्युंजय देवता अर्घ्य स्नानं सर्वामि चांगलं पाणी शुद्ध अर्घ्य स्नान सर्वामि महामृत्युंजय देवता शुद्ध अर्घ्य स्नानं सर्वामि महामृत्युंजय देवता पंचामृत स्नानं सर्वामि पय स्नानं घटे स्नानं पंचामृत स्नानं शुद्ध अर्घ्य स्नान सर्वामि महामृत्युंजय देवता शुद्ध अर्घ्य स्नान सर्वामि महामृत्युंजय देवता पाणी घ्यायचं ओम गंधद्वाराधुराधरमृतमणेश्वरी संताम ताम्रगर्भणासंगम सुगंधद्रव्य गंधगणादेश स्नानांचा प्रतिगणाम कालद्भव पुष्पाने सर्वांनी धूपंती कंदेश पंचामृत नैवेद्याला पाठवतात जय पंचामृत नैवेद्य ओम राणाय नमः ओम अपाहाय नमः उत्तरावत एक प्रयोग पाठवतात ओम प्राणजय नमः उत्तरावतन गरुडवर्धनाचे चंद्रमुखमानादे उभयवतारुलम सोण पुष्पाने दक्षिणांतर बंदी देव नमस्कार करा उत्तरे निर्माणे सुजम दोघे पाल घ्यायचा उत्तरे निर्माणे सुरम अभिषेकम पूर्या सोडून घ्या शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय महिमन पारं देव परम अथावाच्य तत्त्वप्रत्यायं चकितवदत्ते स्मृतमे प्रकस्सुतव्य कतिविधगुणस्य विजा उदित पूर्वाचीने पदमे ओम शांति ओम शांति ओम शांति दुपंगजन दुपादर दुपंगजन दीपांगजन दीपांगजन आरब्धपतिगदोष एक तीर्थनिदं प्रणवेद्यं सर्वं प्राणायामं उदाहरण त्यांची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा नंतर सर्वांचं भोजन करावे श्री सत्यांची पूजा देवळात अगर जागी करावी हे व्रत केल्यास मनुष्य सर्व दुःख मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात या कलियुगात सर्व जीवनात दुःख खंडातील सत्यांकडेचा पहिला अध्याय ठिकाणी समाप्त झाले तेव्हा त्यांनी सर्व सावरून उत्तम प्रकारे इष्ट बांधव असं श्री सत्यांची पूजा केली प्रत्येक प्रभात पृथ्वी परम सुगम शेवटी मोक्षाला गेला अरे हरे महाराज की जय स्कंद रे खंडातील सत्यांची पूजा पद्धतीने आहे त्या सत्यनारायण म्हणतात कोणी ईश म्हणतात तर कोणी सत्यदेव म्हणतात तर कोणी सत्यनारायण म्हणतात पाचवा अध्याय समाप्त झालेला आहे
लक्ष्मी लक्ष्मी माता देवता अखिल अर्धराम लक्ष्मी माता देवता